पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड. तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत. 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा. पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड. संपर्क 02186 24 22 45. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. गावात पाटील म्हणजे असं पुढं समजायचं त्यामुळे आमच्या घरी वारसा आहे राजकारण, ते आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो. आमच्याबरोबर 3-3 पिढ्याचे लोकांचे संबंध आहेत. म्हणजे बाप आहे, बापानंतर पोरगा आहे, पोरगानंतर नातू आहे, नातूनंतर पंत आहे. ही वारसा आहे, ही सांभाळायचं आहे, ही एवढं काम करायचं आम्हाला. त्यामुळं आपण माझ्याबद्दल विक्रांत भावना व्यक्त केल्या त्याबद्दल मी आभार मानेन. पण 5 वर्ष कुठलंही पद हे राजन पाटील परिवार मागणार नाही हे आज तुम्हाला इथं सांगतो. आणि मागायचं असेल यशवंत तात्यासाठी नक्की देतो. तुम्ही हातात होऊ नका. सांगितलं आता पुण्याची निवडणूक आहे, जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, पंचायत समिती निवडणूक आहे, आमच्या मोहोळची निवडणूक आहे. मोहोळच्या कार्यकर्त्यांना एवढे पळाले की विचारत असतो जे त्या आमच्या बाबांचं पाय सुटले एवढे पळाले. मोहोळ तालुक्याच्या राजकारणात माजी आमदार राजन पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचा परमनंट आमदार म्हणून उल्लेख केला जाताना आढळून येतो. 2007 मध्ये मतदारसंघ पुनर्रचना झाली आणि माजी आमदार राजन पाटील यांची विधानसभेची वाट अडचणीत आली. मात्र आपल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघावर आपली मजबूत पकड असल्याचं त्यांनी पुढील 3 विधानसभा निवडणुकीत दाखवून दिलं. 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने या अनुसूचित जाती राखीव मतदारसंघातून मंगळवेढ्याचे माजी आमदार लक्ष्मण ढोबळे यांना उमेदवारी दिली आणि राजन पाटील यांच्या पाठबळामुळे ते विजयी झाले आणि मंत्रीही झाले. मात्र 2014ची विधानसभा निवडणूक येता मंत्री लक्ष्मण ढोबळे आणि माजी आमदार राजन पाटील यांच्यातील मतभेदाची दरी रुंदावत गेली आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोहोळ विधानसभा मतदारसंघात रमेश कदम यांच्या रूपानं नवा उमेदवार दिला गेला. रमेश कदम यांचा मतदारसंघाशी फारसा संपर्क नसला व ओळखही नसली तरी केवळ माजी आमदार राजन पाटील यांचा करिश्मा त्यांच्यासाठी मोलाचा ठरला आणि रमेश कदम हे आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाले. पुढे 2015 मध्येच अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात अडकल्यानं रवानगी तुरुंगात झाले आणि जनतेला आपले प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधीच नसल्याचं चित्र या मतदारसंघात चर्चिलं गेलं आणि याचीच परिणिती म्हणून पुन्हा या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला नवा उमेदवार द्यावा लागला. इंदापूर तालुक्यातील यशवंत माने यांना व पक्षानं उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले. मात्र या मतदारसंघात माजी आमदार यशवंत माने यांची कारकीर्द नक्कीच यशस्वी ठरली अशीच भावना सर्वसामान्य जनता व्यक्त करताना दिसून आले. आमदारकीच्या काळात यशवंत माने यांनी मतदारसंघात केलेली विकास कामे, सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क आणि जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेच्या समस्या जाणून घेण्याची त्यांची कार्यपद्धती यामुळे त्यांची लोकप्रियता वाढीस लागली. मात्र जुलै 2024 मध्ये अनगर अप्पर तहसील कार्यालयास राज्य शासनानं मंजुरी दिली आणि मोहोळ मतदारसंघात माजी आमदार राजन पाटील यांच्या विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालं. अप्पर तहसील कार्यालयाचा निर्णय झाला नसता तर या मतदारसंघाचं चित्र आज वेगळं दिसलं असतं अशी भूमिका अनेक राजकीय जाणकारांनी आजही मांडताना दिसून येतात. 2024च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर माजी आमदार राजन पाटील समर्थकांनी अनगर येथे घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी आमदार राजन पाटील समर्थकांनी आक्रमक भाषण करत पराभवाची चिकित्सा मांडली. तर माजी आमदार राजन पाटील यांनी आपल्या विरोधात मागील 10-12 निर्माण होत असलेली नकारात्मक भावना याचं प्रतिबिंब या निवडणुकीत उमटलं असं सांगितलं होतं. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी आमदार राजन पाटील यांची उपयुक्तता संपल्याचं दर्शवून देणाऱ्या घडामोडी घडल्या आणि या पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी
माजी आमदार राजन पाटील यांचे कट्टर विरोधक उमेश पाटील यांची निवड पक्षाने केली. या निवडीनंतर मोहोळ तालुक्यात अनेक परमनंट आमदार समर्थक संतप्त झाल्याचं दिसून आलं आणि वेगळा निर्णय घेण्याचे संकेत ते सोशल मीडियावरून देताना दिसून येऊ लागले. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत मोहोळ पंचायत समितीवर प्रथमच भाजपचा झेंडा फडकला तर सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य भाजपचे विजयी झाले. सोलापूर लोकसभा मतदारसंघात विजय संपादन करण्यासाठी मोहोळ तालुक्याच्या राजकारणात माजी आमदार राजन पाटील आणि बाळराजे पाटील यांना बळ दिलं पाहिजे अशीच भावना भाजपच्या वरिष्ठ नेत्याची असल्याचंही म्हटलं जात आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे विद्यमान आमदार राजू खरे आणि उमेश पाटील यांचा करिश्मा आता लयाला लागलाय अशी चर्चा मोहोळ मतदारसंघात होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले उमेश पाटील हे तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील विजयी होऊ शकले नाहीत. यावरून त्यांचा प्रभाव आता आक्रमक भाषणापुरता राहिला आहे अशी चर्चा होत आहे. मागील वर्षी भाजपात प्रवेश केल्यानंतर आता भाजपकडूनही माजी आमदार राजन पाटील जो न्याय राष्ट्रवादी काँग्रेस देऊ शकले नाही तो न्याय भाजपकडून दिला जाण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. तर मोहोळ तालुक्यातूनही विधान परिषदेवर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळराजे पाटील यांना संधी मिळावी अशी भावना त्यांचे समर्थक व्यक्त करू लागलेत. 10 मे रोजी बाळराजे पाटील यांचा वाढदिवस आहे तर 12 मे रोजी विधान परिषदेसाठी आवश्यकता भासल्यास मतदान होणार आहे. 30 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. पक्षीय बलाबल पाहता ही निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता आहे आणि हक्काचा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर तालुक्याच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणात मोठा दबदबा असलेले राजन पाटील हे आमदारकी वाचून वंचित राहिले होते. त्याची कसर भाजपा भरून काढेल असाच विश्वास बाळराजे पाटील समर्थक व्यक्त करू लागले आहेत. 2024च्या विधानसभा निवडणुकीत यशवंत माने यांचा पराभव झाल्यानंतर अनगर येथे झालेल्या समर्थकांच्या मेळाव्यात बोलताना माजी आमदार राजन पाटील यांनी 5 वर्षे कुठलेही पद मागणार नाही असा निर्धार व्यक्त केला होता. त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील काही वरिष्ठ नेत्यांकडून उमेश पाटील यांना मिळत गेलेले पाठबळ हेच कारण होतं आणि यामुळे राजन पाटील हे राष्ट्रवादी पक्षाकडे काही मागण्याच्या तयारीत नाहीत अशी चर्चा त्यावेळी झाली. मात्र मागील वर्षी राजन पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचा करिश्मा मोहोळ मतदारसंघात दाखवून दिला आणि आता बाळराजे पाटील यांच्या रूपानं विधान परिषदेच्या आमदारकीचा त्यांच्या समर्थकांचा दावा भाजप नक्कीच विचारात घेईल असा विश्वास मोहोळ विधानसभा मतदारसंघातून व्यक्त होत आहे.